सलग 2 दिवस चालणाऱ्या कानबाईचा उत्साह धुळे शहरामध्ये बघायला मिळाला। पहिल्या दिवशी वाजत गाजत घरोघरी कानूमातेची स्थापना करण्यात आली होती। भाजी भाकर आणि रोटचा नैवेद्य दाखवल्यानंतर धार्मिक विधी आणि रात्रभर कानबाई मातेची गाणी, नृत्य आणि जागरण करत स्थापना करण्यात आली। तर दुसऱ्या दिवशी अर्थातच सोमवारी वाजत गाजत कानबाईला धुळे शहरातून निरोप देण्यात आला असल्याचं बघायला मिळालं। जुने धुळे परिसरामध्ये घरोघरी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती। यावेळी जुने धुळे परिसरामध्ये भक्तिमय वातावरण बघायला मिळालं। कानबाईच्या सणानिमित्त ज्या घरात कानबाई असते त्या घरात नोकरी व्यवसायासाठी इतरत्र गेलेले, अगदी परदेशी गेलेले नातेवाईक कानबाईच्या सणासाठी घरी परतत असल्याचं बघायला मिळतं। नमस्कार, मी भूषण चौधरी। बागुल परिवार अखंड आमच्या यंदाच्या वर्षी कानबाईचा उत्सव जुन्या धुळ्यात फार मोठ्याने उत्साह होतो कानबाई मातेचा। आज आमच्या कानबाई मातेचे विसर्जन आहे। गेल्या शेकडो वर्षापासून कानबाई मातेचा उत्साह चालू आहे। आमच्या आजोबा पंजोबापासून हा परंपरा चालू येत आहे। गेल्या 2025 मध्ये आता आमची कानबाई मातेचं आज विसर्जन आहे। तरी सगळ्यांनी बोल कानबाई बाई की जय। दरम्यान कानबाई मातेच्या उत्सवातून एकोपा, भक्ती आणि श्रद्धेचा उत्साह सर्वत्र बघायला मिळतो। सोमवारी मोठ्या उत्साहात डीजेच्या तालावर वाजत गाजत कानबाईला निरोप देण्यात आला। यामुळे संपूर्ण धुळ्यामध्ये धार्मिक आणि भक्तिमय वातावरण बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।